ओईस्टर कॉलेज थेरपी जे आहे इथल्या ती एक विद्यार्थिनी आहे. तिचं म्हणणं असं आहे की कॉलेजच्या ऍडमिनने तिला परीक्षेला बसू दिलं नाही, तिचं हॉल तिकीट सुद्धा दिलेलं नाहीये. काय त्यांचे प्रॉब्लेम आहे, काय तिने कोणतं व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट न दिल्यामुळे तिला बसू देण्यात येत नाहीये. तिच्याकडनं फीची मागणी होते, तिला शेवटच्या बेंचवर बसवलं जातंय असा तिचा आरोप आहे ओईस्टर कॉलेजच्या ऍडमिनवर. जाणून घ्या तिच्या तोंडी तिचं काय म्हणणं आहे, तिची काय प्रतिक्रिया आहे. नाव काय तुझं? एक मिनिट. माझं नाव गंगामाया मारुती घोरपडे आहे आणि मी इथे 2025 पासून शिकते कॉलेजमध्ये. तर काल माझा अनाटॉमीचा पेपर होता एटीकेटीचा. तर मी सॅटर्डेला येऊन गेले होते कॉलेजमध्ये आणि ते बोलले होते की चालेल म्हणले, तुमची मम्मी बोलली की 30,000 डाऊन पेमेंट करता आणि तुम्ही त्या लेटरवर साईन करा आणि मी तुम्हाला मंडेला हॉल तिकीट देऊन टाकेल. पण मंडेला आल्यानंतर इथे ती बोलली की पॅरेंट्सला घेऊनच येणं गरजेचं आहे. तर मी माझ्या मम्मीला सकाळी अर्जंट बोलवलं कारण माझा पेपर होता 2 वाजता. आणि असं तुम्हाला कोण म्हटलं? आमिना बोलली आणि अनिशा. आमिना हे आहे कॉलेज नाही स्कूल इन्चार्ज आहे वाटतं आणि जी अनिशा मॅम आहे ती फॅकल्टी मेंबर आहे. तर ह्या दोघी बोलल्या की पॅरेंट्सलाच घेऊन आहे, पॅरेंट्सचीच साईन लागेल. तर मी मंडेला म्हणजे परवाच्या दिवशी मम्मीला घेऊन आली, नाही कालच ना, काल मम्मीला घेऊन आले आणि आम्ही आलो. तर ती मम्मी म्हटली की मी 30,000 भरते आणि जे काही हॉल तिकीट आहे आणि जे तुम्ही ऍप्लिकेशन दिले त्याच्यावर मी साईन देते. तर त्या बोलल्या बाहेर जाऊन की नाही म्हणे 30,000 नाही घेणार आम्ही, तुम्हाला पूर्णच फीस भरावी लागेल. मम्मी म्हणली मी आता 30,000 घेऊन आली तर मी पूर्ण फीस आता आजच्या आज कशी भरणार आहे. तर ते बोलले की तुम्हाला काय करायचं करा, आम्ही तुम्हाला हॉल तिकीट देणार नाहीये. म्हणजे म्हणायचा उद्देश असा आहे की तुम्ही फीस नाही भरल्यामुळे तुम्हाला परीक्षेला बसू दिलं नाहीये आणि त्यांची फीस ही स्कॉलरशिपची आहे, स्कॉलरशिप पडली नाहीये म्हणून ती आम्हाला आमच्या खिशातून पैसे मागताय. तर आम्ही का देणार ना खिशातून पैसे, कारण स्कॉलरशिप पडली नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, आमचा नाहीये. का तुमच्याकडे फी भरायची थोडी हे नाही का? नाहीये, आमच्या ऐकतच नाहीये. एसटी मधून आहे का? एसटी, मी आदिवासी एसटी आहे. ह्या होत्या आदिवासी एसटी याच्यातून इथे आलेल्या. काही कारणास्तव यांची समाज कल्याण मधून म्हणा किंवा कुठे यांची स्कॉलरशिप पडलेली नाहीये, परंतु ऍडमिनचं काम आहे किंवा त्या मुलीचं वर्ष वाया न जाऊ देता त्यांना परीक्षेला बसून द्यायला पाहिजे होतं, त्यांना हॉल तिकीट द्यायला पाहिजे होते असा ह्या मुली विद्यार्थिनी आरोप केलेला आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्या पण सुद्धा प्रतिक्रिया. आपण कॉलेजच्या ऍडमिनला जाऊन सुद्धा भेटणार आहोत, त्यांचं काय म्हणणं आहे, हिने जे आरोप केलेले आहे त्याच्यात किती तथ्य आहे, किती हे आहे, आपण ऍडमिनला भेटणार आहोत. तुम्ही हिचे आई आहात, तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सांगा, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आता माझी प्रतिक्रिया अशी आहे, काल समजा त्यांना जर हॉल तिकीट द्यायचं नसतं, परवाच्या दिवशी आम्ही ऍडव्होकेटला यांच्याकडे पाठवलं की हॉल तिकीट देत नाही सर, तुम्ही जाऊन बोला म्हणून. आमचे ऍडव्होकेट त्यांना बोलले आणि त्यांना व्यवस्थित म्हणले, पण मॅडम तिची आजची तारीख आहे, आजची तिची हायकोर्टामध्ये तारीख आहे की आज काय होतंय काय नाही, काय निर्णय लागतंय तर पाहू आणि तुम्हाला सांगू आणि सप्टेंबर पर्यंत तुमची फीस जमा करा लावू, सप्टेंबर पर्यंत तरी वाट पहा असं त्या ऍडव्होकेट म्हणल्याच्या नंतर त्यांनी म्हणले हो चालेल म्हणे, देऊन टाकू. तिच्याकडे की मम्मीला बोलवा आणि ऍप्लिकेशन फॉर्मवर एक सही घेऊ. तर मी मग मला फोन केला, तर मी म्हणलं ठीक आहे मॅडम मी यायला तयार आहे, तुम्ही हॉल तिकीट द्या. तर नाही म्हणे तुम्ही या 8 वाजता या म्हणे, तुम्हाला हॉल तिकीट दिलं जाईल. म्हणून मी सकाळच्याच गाडीला आले परभणीहून. आल्याच्या नंतर मी उतरले आणि डायरेक्ट कॉलेजला आले. कॉलेजला आल्याच्या नंतर मी 2 तास बसले वाट पाहत. पहिली गोष्ट तर एका मॅडमनी तर सांगितलं की एक मॅडम काय की सुट्टीवर आहे आणि एक मॅडमचं कोणीतरी रिलेटिव्ह वारले. तर मी म्हणलं मॅडम तुम्ही काल फोन करून मला बोलून घेतलं की आज एक्झाम आहे, 1 वाजता तिला जायचंय. तर म्हणलं मग कसं होतं, म्हणजे नाही तुम्हाला थांबावं लागेल. म्हणलं ठीक आहे मॅडम. मी 2 तास थांबले. 2 तास थांबल्याच्या नंतर मग त्या भिंतीला माझं म्हणजे फोन चालू, कोणाला बोलायले काय आहे काय नाही ही चर्चा चालू, असं चोरासारखं ऐकायला लागले. जेव्हा मग मी समजा 2 तासाच्या नंतर मग कंटाळले आणि ऑफिसमध्ये जायला तर ते मॅडमचे कान भिंतीला. म्हणजे हे कशामुळे एवढं अन्याय, कशामुळे आम्ही फीस बी भरायला तयार होतो. एवढं त्यांना मी आधी सांगितलं की मॅडम जेव्हा ऍडमिशन करते वेळेस मॅडम आमच्या छान काही एवढा फीस भरणं होत नाही. तर त्यांनी तेव्हा सांगितलं की नाही तुम्ही एसटी कॅटेगरी मधून लागले, तुम्हाला 1 रुपया म्हणजे भरावं लागणार नाही, तुमची जी वरून स्कॉलरशिप येते आमच्या कॉलेजला येते, तुम्ही काही ताण घेऊ नका आणि तुमचं राहण्याचं खाण्याचं तुम्ही तेवढं बघा. तर मला ठीक आहे मॅडम म्हणलं. तुम्ही म्हणताय की वरून तुमची स्कॉलरशिप येते, मग स्कॉलरशिप आली का? तर ते म्हणतात नाही आली. दादा नाही आली ते आम्हाला काय माहिती आता कशी येते काय नाही. तरी आम्ही त्यांच्या समोर त्या ऑफिस मध्ये जाऊन आलो, ज्या ऑफिस मधून समाज कल्याण ऑफिसचे सर सुद्धा इथं आलेले आहेत. त्यांना बोलून गेलेत की मॅडम वेबसाईट चालत नाही, 2 महिने झाले वेबसाईट बंद आहे आणि वेबसाईट जेव्हा बी चालू होईल तेव्हा तुमची स्कॉलरशिप तिची टाकून देऊ.
तुम्ही त्या मुलीच्या शिक्षणाला अडथळे आणू नका. एवढं सुद्धा त्या ऑफिस मधल्या सरांनी सुद्धा सांगलेलं आहे. शिंदे सर म्हणून आहेत, त्या सरांनी येऊन इथं सांगितलेलं आहे. तरी पण ह्यांच्या एवढं म्हणजे अति झालेलं आहे की काल मी एवढं रडायले, माझी मुलगी रडायली, पण ह्यांना बिलकुल दया येईना गेली की बाबा चला आजचा तिचा एकचा पेपर आहे की देऊन टाकू आणि तिचा पेपर दिल्याच्या नंतर आपण काय बोलायचं बोलू. त्यांना एवढं सुद्धा आम्ही कन्व्हिन्स केलं, पण त्यांनी काही स्वतःहून त्यांनी काहीच असं दाखवलं नाही. काय नाव मॅडम आपलं? माझं रेणुकाताई मारुती घोरपडे, मी गंगामायाची मम्मी आहे आणि मी परभणीला राहते प्रॉपर. तुम्ही बघू शकता इथे पेपर सुद्धा लीक होत आहे. तिथे काही कारवाई केली जात. टीईटीचा पेपर सुद्धा लीक झालेला आहे आणि अशा जर हे संस्था चालकांना कशाचं हे आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणारच आहोत. परंतु या ज्या स्टुडंटने त्यांच्या पालकांनी अलिगेशन लावलेले, आरोप लावलेले, आपण प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेऊ. शेषराव बुधवारे, मी अनुसूचित जमातीचा अध्यक्ष आहे, शिवसेनेचा शिंदे गटाचा. तुम्ही शिंदे गटाचे अध्यक्ष आहात. इथे एका मुलीवर अत्याचार होत आहे, तुमची सत्ता आहे, तर तुमची काय प्रतिक्रिया राहील? या मुलीला बसू दिलं नाही, हॉल तिकीट दिलेलं नाहीये. बोलायचं झालं तर इथे राजकारण न करता बेटी बचाओ बेटी पढाओ जो नारा दिला जातो, हा नारा आणि त्या सावित्रीमाईने जे अहोरात्र कष्ट करून शेणाचे गोळे झेलून दगड गोटे खाऊन आपल्या मुलीला शिकवलं पाहिजे आणि ज्या महापुरुषांनी मुलीला शिकवण्यासाठी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नातून हा भारत उभा राहिला. आपण बघतोय की या जर शिक्षणाचे जर दार जर बंद होत असेल तर हा सगळ्यात पहिले मी या गोष्टीचा निषेध करतोय अशा प्रशासनाचा. आणि राहिली गोष्ट, जर मुलगी ह्यामध्ये मुलीचा दोष नाहीये, जर आपला जर देश हा शिक्षणाचं जर दार जर बंद करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये खूप भयानक आहे. मागासवर्गीय मुलांनी शिक्षण शिकलंच नाही पाहिजे, या व्यवस्थेचं काम येतं चालत आहे. त्याचबरोबर आता जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे सर, आता वेळ निघत चाललेली आहे. तिचा पेपर आहे का? ठीक आहे, काल हिचा पेपर गेलं, हिचा हॉल तिकीट कसं मिळवून देण्यात येईल आणि हिला ऍडमिशन कसं मिळवून देण्यात येईल, एवढे काय करणार आहात? जर मुलीचं जर नुकसान झालं आणि जर आज जर प्रशासना म्हणजे इथल्या असलेल्या म्हणजे कर्मचारी ऍडमिनिस्ट्रेशनचे आमचं जर बोलणं नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तर तीव्रतेनं याचा निषेध नोंदवू आणि महाराष्ट्रभर याचे प्रतिसाद तुम्हाला बघायला मिळतील. सत्ता तुमची आहे सर, हे तुमचं काम आहे. तुम्ही आता काय करणार? ऍडमिनिस्ट्रेशन सोबत जाऊन काय बोलणार? मी त्यांना याच पद्धतीने बोलणार आहे, जसं बाहेर बोलतोय तसंच मध्ये पण जाऊन बोलणार की बाबा राजकारण नाही राव का. सगळ्यात पहिले सत्ता जरी आमची असली तरी इथं असलेल्या प्रशासनाला आम्हाला विचारावं लागेल पहिले, सगळ्यात पहिले की तुम्ही अशा प्रकारे वागणूक का दिली. आणि राहिली गोष्ट शिष्यवृत्तीचा काहीतरी विषय आहे, तर शिष्यवृत्ती देणं का घेणं हे तर ऍडमिशन घेते तिच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जे काय असेल त्या माध्यमातूनच तुम्ही केलेलं हे इथल्या असलेल्या यांचं काम आहे ना. हे विद्यार्थ्यांचं काम नाही, विद्यार्थ्यांचं काम आहे फक्त त्यांनी शिक्षण घेणे आणि त्यांनी शिकवणे. बरोबर, हे काम ऍडमिनिस्ट्रेशनचं असतं. जे काय डॉक्युमेंट असतात, डॉक्युमेंटेशन त्यांनी स्वतः जावं लागतं त्यांना. हो, तसा नियमच आहे तो. हो बरोबर आहे. ठीक आहे सर, नाव सांगा आपलं? माधव शेषराव बुधवारे. उसको पाऊस करू. नमस्कार, मी रेश्मा जाधव, हे 9 न्यूज एक्सप्रेस मध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत करते. आज आपण इथे या कॉलेजला आलेला आहे. या विद्यार्थीवर खूप अन्याय होत आहे. तिचं म्हणणं काय आहे आपण जाणून घेऊया.